कंप्लेंट काय करतोस? कधी कधी करायची असं जर दिव्याची कंप्लेंट तिच्या आईकडे, आत्ताच तुम्ही म्हणालास की एकमेकांच्या आईकडे ही कंप्लेंट होते, तर काय कंप्लेंट करतोस तू? सांग आता. तू जर आज आमच्या घरात गेलीस हां. तर एक बेडरूम आहे, 2 BHK आहे. त्याच्यामध्ये एक बेडरूम मध्ये फक्त कपडे दिसतील. ओके. आणि ते कपडे एवढे असतील ना, 500च्या पण वर असतील आणि असेच पडलेले असतात. आणि तरी पण प्रत्येक 15 दिवसामध्ये त्याच्यात भर पडत असते. हीच कंप्लेंट काहीच नाही बोलू करतो शकत आणि हा ना त्यांचा चर्चेचा विषय आहे दोघांचा, ओके. माझ्या मम्मीचा आणि त्याचा. की आणि तो तिला सांगतो, त्याला वाटतं ती मला ओरडेल, हां. पण ती स्वतः नंतर म्हणते मला माहिती आहे ना माझी मुलगी कशी आहे ते. तिला मी कितीही समजवलं तरी ती काही ऐकणाऱ्यातली नाहीये. सो त्यांच्यासाठी तोच एक ही चर्चेचा एक विषय. कंप्लेंट असते माझी. आणि दुसरी महत्त्वाची कंप्लेंट म्हणजे जसं तिला तिला OCD आहे, सगळं जागेवर हवं आहे, साफ. तसं मला वेळेवर जायला आवडतं. एखाद्याने मला वेळ दिला तर तेवढ्या वेळात मला पोचायचं आहे. ओके. आणि हिचं असं असतं, म्हणजे मी तयार झालोय, सगळं झालंय आणि ही आत्ता उठलंय असं असतं. तर माझी खूप चिडचिड होते त्या वेळेला, पण मी व्यक्त नाही करू शकत. आत्ताही येताना आमचं त्याच्यावरूनच वाजलं थोडंसं. 7 वाजता पोचायचं आहे. मी बोललो, ठीक आहे. 7 वाजता पोहोचायचं आहे, तर तू 6 वाजता इथे सेटवर मी त्याला set वर 6 बोलवलं वाजता होतं. तुझं झालं का, रेडी झालीस का? नाही, आता होतंय माझं, मला माहित आहे नाही होणार. आणि हिचा सेट आणि माझं फक्त 5 ते 10 मिनिटाचं अंतर आहे. बरोबर. तरी मी गेलो आणि अर्धा तास थांबलो तिथे. त्याच्यानंतर निघालो. मी म्हणून तुला सांगत होतो, मी येतो तुझं झाल्यानंतर सांग. पण ह्या छोट्या कुरबुरी आणि असतात तो आता होतच लग्नानंतरच्या, या सगळ्या Of म्हणा. course. पण पहिले सण आणि हे कसे गेले? छान गेले. आणि त्याच्यात सासरच्या काही गोष्टी असतात ना, रीतिरिवाज आपण शिकतो. तर तसं तुला काही ह्यांच्याकडचं असं वेगळं काही फॉलो करावं लागलं? ह्यांच्याकडे पिठोरी अच्छा. असते. पिठोरीच ना. हा, पिठोरी पिठोरी असते. अमावास्या असते गणपतीच्या आधी. त्यावेळेला अशी देवीचं हे बसवतात. तसं आहे. तर ते मला नव्याने शिकले. कारण आमच्या म्हणजे मी जरी कोकणातली असली तरी आमच्याकडे म्हणजे आजीकडे पिठोरी अमावस्येच्या त्या हरतालिका पूजली जायची, पण पिठोरी नाही व्हायचं. ओके. तर पिठोरी मी ह्यांच्या इथे शिकले. आणि त्याच्यानंतर जे बेसिक रिच्युअल्स असतात ते असं काही फार वेगळं असं नाही, एक तेच आहे. पण मग सासू एवढी सुगरण असताना तिच्या हातचं काही गोष्टी शिकली आहेस की पहिले पदार्थ बनवायला लागतात ना आपल्याला लग्नानंतरचे, तर मग तसं काही तू त्यांच्याकडनं शिकलीस, त्यांच्या आवडीचा पदार्थ? घावणे बनवायला शिकले. त्याच्यानंतर ह्यांच्याकडे ना एक असा पोळा बनवतात तांदळाच्या पिठाचा. भाकरी जशी असते ना तसाच पोळा असतो. आणि असं म्हणजे असं तवा आणि तव्यावर ना ते जसं घावण्याला आपण पीठ डोसा, करतो ना, फक्त डोस्याचं फर्मेंटेड हे असतं ना, हे नॉर्मल भाकरीचा पिठाचा पोळा. सो हा, तर ते ना त्या छान असं हाताने आणि एवढा मोठा असा वगैरे करतात. तर ना ते मी आईंकडून बनवायला एकदा शिकले होते. तर त्या मला म्हणजे असं छोटे छोटे बेसिक गोष्टी. त्याच्यानंतर मग आम्ही दोघींनी मिळून एकदा एअर फ्रायरमध्ये दिवाळीच्या वेळेस आम्ही कुकीज बनवल्या होत्या. हां, सो असं आम्ही एक्सपेरिमेंट. पण मला स्पेशली जर का आईंच्या हातचं काही शिकायचं असेल, किंवा खरं तर त्यांच्या हाताची चव माझ्या हातात अजिबातच येणार नाही, इतकं उत्तम स्वयंपाक करतात त्या. पण जर का मला शिकायचं असेल ना, तर त्या कुठल्याही फिशचं कालवण इतकं अमेझिंग बनवतात. फिश करी. सो मला ते खरंच म्हणजे नुसता भात आणि ती करी जरी मिळाली तरी असं होतं बस और कुछ नहीं चाहिए. पण मी असं ऐकलंय की हाही उत्तम जेवण बनवतो आणि ह्यालाही छान उत्तम जेवण बनवता येतं. एकदा असंच झालं होतं की माझं खूप उशिरा पॅकअप झालं होतं. आणि जसं आम्ही म्हटलं तसं की आमचं घर जे आहे तर खाली आई बाबा असतात आणि वरती मी आणि अक्षय आणि कधी कधी अक्षयचा भाऊ. तर एक दिवस मी आले, जसं हा म्हणाला तसं मला भूक लागली होती. पण तेव्हा मी सांगितलं की मला नाही, काही नाही खायचंय, नको आहे मला काही. मी घरी आल्यावर व्हायला लागली म्हणजे चिडचिड. आता करणार काय? आणि ती चिडचिड बट ऑब्व्हियस मी काढणार काय? मग हक्काचा माणूस तर त्यावेळेला अक्षयने मला शांत करण्यासाठी छान खूप अशी कुठून ती त्याने रेसिपी यूट्यूबवर बघून वेगळ्या पद्धतीची एक दाल खिचडी त्याने केली होती. आणि ते
तेव्हा त्याने मला ते खाऊ घातलं होतं. बट दाल खिचडी सोडा पण अदरवाईज पण तो खूप चांगला जेवण, म्हणजे त्यावेळेला मी स्पेशली खाऊ घातले तर नॉनव्हेज. मला आठवतंय, पण त्याच्यात फक्त शेवटला मी तूप टाकलं, त्यावरून पण आमचं भांडण झालेलं. हो, कारण मला कारण तूप तिला नाही तूप आवडत. अजिबात आवडत नाही. मला तूप नाही आवडत, म्हणजे मला मग तुपाचा बाजूला स्मेल काढली ती आणि आतलं जे होतं ते तिला दिलं. हे खा. हा. पण तू एवढा फिटनेस फ्रीक असताना तिच्याकडनं काय गोष्टी करून घेतो ती फिट राहावी, तिच्या वेळा अनिश्चित असतात, सो ती फिट राहावी ह्याच्यासाठी तू तर अर्थात घरात असल्यामुळे खूप सारे मी टिप्स खूप देत साऱ्या असशील. गोष्टी सांगितल्या तिला, बट ते असतं ना सोनारनेस कांटोसावे असं असतं. पण ती घरकी मुर्गी दाल बराबर. तिला बाहेरून जर कोणी सांगितलं ना तर ती नक्कीच ऐकेल, पण मी सांगितलं तर ती नाही ऐकणार. म्हणजे मी सांगतो तिला हे कर ते कर, ह्या वेळेलाच हे खायचं. तू क्लीन खातेस, नो डाऊट, सगळं चांगलं खातेस, पण जरी वेळा चुकला ना तरी पण त्याचा फरक पडतो. ओके. तू कोणत्या वेळेला काय खातेस. तू रात्री तू हे नाही खाऊ शकत, कॉर्न नाही खाऊ शकत तर नको खाऊ. पण तिला असं वाटतं क्लीन खात आहे म्हणजे सगळं ओके आहे, पण तसं नाही. मग तो तेवढा फरक नाही पडत. तर म्हणून पण माझी चिडचिड होते कधी कधी. बट नाही आता, पण ती माझ्यापेक्षा, आता मी त्यावेळेला जसा होतो तशी ती आत्ता आहे. म्हणजे जरी तिला 9 वाजता जायचं 7 वाजता उठते, वर्कआउट करते, सगळं आटपते, आवरते आणि नंतर जाते. आणि मला थोडासा आळस आलाय आता. पण मला असं कळलेलं की हा पहिले कंप्लेंट करायचा असं की तू फिटनेसच्या बाबतीत किंवा तुझ्या नाही, खाण्यापिण्याच्या त्याचं गोष्टींकडे म्हणणं लक्ष हे देत काय, ते तो आत्ताही म्हणतो, म्हणजे जसं त्याने सांगितलं तसं की खूपदा असं होतं की भूक किंवा क्रेविंग्स ना कंट्रोल नाही करता येत. मला तर, मी खूप फूडी आहे, मला खाणं पाहिजे आयुष्यात, म्हणजे हा ते माझ्यासाठी सुख आहे. तर ना तो मला म्हणतो, दिव्या तुला जे खायचंय ते खा, पण तुझ्या वेळा चुकतात. जसं त्याने सांगितलं तसं की तू या वेळेला हे नको खाऊस, तू दुपारी खा ना. तर तो त्या बाबतीत मला आजही कारण गाईड करत माझं म्हणणं असतो. असतं मी काही खाऊ शकतो, मला चालेल, मी स्क्रीनवर नाही दिसत रोज. पण तू रोज स्क्रीनवर स्क्रीनवर दिसतेस. दिसतेस. बरोबर. हा, तर हा त्याचा माझ्यासाठी खरंच खूप मोठा कन्सर्न असतो. आणि बऱ्यापैकी आता मी त्या गोष्टी फॉलो करते, ऐकते. कधी कधी तोंड सुटतं माझं, पण मग परत मी स्वतःला असं खेचून आणते की दिव्या चल आता इथे परत जायचं आपल्याला, असं मी